कबुतरांमुळे आपल्या आरोग्याला धोका आहे, कोर्टाने सुद्धा हे सांगितलेलं आहे। तरी सुद्धा काही लोकांनी कबुतरांना दाणे टाकण्याचा अट्टहास करण्यासाठी हे कबूतरखाने चालू राहावेत अशी भूमिका घेतली आहे। पण आज आम्ही तुम्हाला एक असं उदाहरण दाखवणार आहोत की एखाद्या माणसाची ही कबूतर कशी त्याच्या आरोग्याची वाट लावू शकतात। या दादरच्या कबूतरखान्यात जवळच एक अँटोनियो डिसिल्वा नावाची स्कूल आहे, शाळा आहे। या शाळेत आपल्या मुलाला सोडायला जाणाऱ्या एका महिलेच्या शरीरात नाकावाटे थेट तिच्या फुफ्फुसात एक कबुतराचं पीस गेलं आणि त्यानंतर गेली 11 वर्ष ही महिला आपल्या घरातून सुद्धा बाहेर पडू शकली नाही। एखाद्याच्या आरोग्याची कबुतराची हे पीस काय वाट लावू शकतं याचं हे उदाहरण आपण पाहूयात। कबुतरांचा पुळका आलेल्यांनी जरा इकडे पहा। कबुतरांमुळे जगणं झालं अशक्य। कबूतर काय करू शकतात ही अवस्था पहा। दादर परिसरात राहणाऱ्या या वनिता सांगडे, वय वर्ष 51, त्यांना सतत ऑक्सिजन लावावा लागतो। गेली 11 वर्ष त्या अशाच ऑक्सिजन लावून जगतायत। घराबाहेर पडू शकत नाहीत। त्यांची ही अवस्था कुणी केली? तर वनिता यांची ही अवस्था केली आहे ती कबुतरांनी। वनिता त्यांच्या मुलाला शाळेत सोडायला जायच्या। वनिता यांच्या मुलाची शाळा अँटोनियो डिसिल्वा हायस्कूल म्हणजे दादरच्या कबूतरखान्याच्या जवळ। तिथेच वनिता कबुतरांच्या संपर्कात आल्या आणि नकळत त्यांच्या शरीरात कबुतराचं पीस गेलं। कबुतराचं पीस गेल्या 11 वर्षांपासून वनिता यांच्या फुफ्फुसात अडकलाय। 11 वर्षांपूर्वी वनिता यांना दम लागायला लागला, हाताची बोटं वाकडी व्हायला लागली। डॉक्टरांकडे नेल्यावर सगळ्या टेस्ट केल्यावर कळलं वनिता यांना कबुतरांमुळे संसर्ग झालाय। माझ्या मिसेसला ना 11 वर्षापासून त्रास आहे। आम्ही हिंदुजा पासून ट्रीटमेंट करतोय, पण कबुतराच्या एलर्जीमुळे डॉक्टरने सांगितलं, अशोक माशुरा हिंदुराजे, तेही त्यांनाही तोच आजार होता, तेही त्यातनंच गेले। हे कबुतरापासून खूप घातक आहे। कारण माझ्या मिसेसला म्हणजे आता मला कुठे बाहेर न्यायचं म्हटलं की ती येऊ शकत नाही, तिला ऑक्सिजन लागतो। पोर्टेबल ऑक्सिजन आज गेले 5 वर्ष चालू आहे। कोविडच्या नंतर तर पूर्णपणे ऑक्सिजन चालू आहे। 10-11 वर्षांपूर्वी तिला थोडा दम लागायला लागला, जे की तिला आधी नाही लागायचं। आणि त्याच्या आधी ती रोज माझ्या भावाला शाळेत सोडायला कबूतरखान्याला जायची। डिसिल्वा स्कूल होती त्याची। ते रोज जाऊन तिकडून पास होऊन मग ते तिला आजार झाला, पण तो आम्हाला कळाला नव्हता। पण जसं तिचा दम वाढला, तिला अशक्तपणा यायला लागला, चक्कर यायला लागली, तर त्याच्यासाठी आम्ही तिची फुल बॉडी चेकअप केलं। त्याच्यामध्ये लंग्सच्या टेस्टमध्ये आम्हाला कळालं की हा तिला आजार झालाय। कबुतरांपासून संसर्ग झाला आणि एवढासा कण जरी फुफ्फुसात गेला तरी अशी अवस्था होते। वनिता यांना प्रचंड अशक्तपणा आहे। 5 वर्षांपासून कायम ऑक्सिजन लावून ठेवावा लागतोय। दिवसाला 18 गोळ्या घ्याव्या लागतात। महिन्याला 40 ते 50 हजार एवढा ऑक्सिजन आणि औषधांचा खर्च आहे। आणखी महत्त्वाचं म्हणजे कबुतरांपासून झालेल्या या संसर्गावर कुठलाही उपचार नाही। आयुष्यभर गोळ्या घेऊन जगा किंवा लंग ट्रान्सप्लांट एवढे 2च पर्याय आहेत। त्याला ऑपरेशन नाहीये, ते असं क्लॉट सारखं होतं लंग्समध्ये, पण त्याला ऑपरेशन नाही। त्याला फक्त 2च ऑप्शन दिले, एक तर तुम्ही गोळ्यांवर राहू शकता, दुसरी गोष्ट तर तुम्ही लंग ट्रान्सप्लांट करू शकता। तर लंग ट्रान्सप्लांट आपल्या कॉमन लोकांसाठी इझी नाहीये। 1.5 करोड त्याचा खर्च आहे आणि 1.5 करोड नंतर पण डॉक्टरांनी आम्हाला फक्त 3% चान्सेस दिले। तर तुम्ही तुमच्या पेशंटला 3% साठी नाही करू शकत ना। वनिता यांना सतत दम लागतो, त्यामुळे घरातलं कुठलंही काम करता येत नाही। त्यामुळे माणसांची ही अवस्था करणारे कबूतरखाने हटवलेच पाहिजेत असं सांगडे कुटुंबियांचं म्हणणं आहे। बंदच केले पाहिजे, कारण माझा मुलगा शाळेत होता तिकडे, त्यामुळे ही जायची सोडायला शाळेच्या, तर त्यामुळे झालं असं मला तर वाटतं। कारण कबुतराच्या वेळ आणि कसं आहे, अचानक माणसाला एखाद्याला होतं, पण ज्याच्या घरी होतं आहे ना त्यालाच माहिती आहे। कबूतरखाना आता शिवाजी पार्कला पण त्यांनी दाणे टाकायचे चालू केले आहेत, परत अनेक ठिकाणी असे आहेत, पण ते हटवलेच पाहिजेत। कबूतर असा म्हणजे गरीब प्राणी आहे, पण काय करणार, माणसं मरायला लागली तर कबुतराला जगवून काय करणार। कबूतरखाने बंद झाले म्हणून आंदोलन करणाऱ्यांनी एकदा वनिता यांची अवस्था पहा। एक कबूतर एका कुटुंबाची कशी वाट लावू शकतं याचं हे जिवंत उदाहरण। जगात माणसासह सगळे पशुपक्षी आपापलं खाद्य शोधतात आणि जगतात। जीवदया आणि भूतदया असली तरी शेवटी हे जग अन्न साखळीवरच चालतं, तो निसर्गाचा नियम आहे। मग कबुतरांचे फाजील लाड कशाला? माणसं मरायला लागली तर कबुतरांना पोहोचून काय फायदा?
एकदा डोकं ठिकाणावर ठेवून याचा विचार करायलाच हवा। जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।